कथा विश्व सादर करीत आहे. अलगूज भाग 3. आमच्या अशाच नवनवीन कथा व कादंबरीसाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अलगूज. श्रावण संपला. पावसानं आपला तळ उठवला. त्याच्या स्पर्शाने फुललेली धरणी डोळे दिपवित होती. मग भाद्रपद आला. हिरवा शिवार गव्हाळ रंग घेऊ लागला. भाताची शेतं लहरू लागली. भाताच्या तवऱ्या नम्र झाल्या. वाकल्या कापणीची वाट पाहू लागल्या. सुगी तोंडावर आली. लोकांनी खळी शिपली. काहींनी देव पूजले. कोणी डावरे घालून तयार झाले. सुगीचा सुगावा लागताच गुळकऱ्यांनी त्या खोऱ्यात गर्दी केली. फिरत्या जमाती नांदगाव भोवती पाल ठोकली. डोंबारी, डवरी, गोंधळी, वडार, दरवेशी, कुंचवाले, भानामती करणारे अशा अनेकांनी नांदगाव व्यापला आणि जो तो आपापलं कसब दाखवून भात उकळू लागला. डोंबारी फण्या विकू लागली. गल्लीत अस्वलानं धमाल केली. अस्वलापेक्षा दरवेशीच ओरडून गाय डोकीवर घेऊ लागला. आणि कोल्हाटणीच्या तमाशानं तर गावातली तरणी पोर वेडीच केली. माकडाच्या कोलांट्या उड्या पाहून लोक लहान पोरं संतुष्ट झाली. नंदीबैल धन्याला ओळख म्हणताच घरमालकाला हेरू लागला. भानामती करणारे कुंचवाले नाक्षर फुंकीत पायात चाळ बांधून नाचू लागले. त्यांच्या बायका डोकीवर सापाचे पेटारे घेऊन गिरक्या मारू लागल्या. कुंचवाल्यांचा तो अवतार, तो सापनी त्यांच्या भानामतीची ख्याती यामुळं गरीब श्रीमंत सारे सडळ हातानं त्यांना देणग्या देऊ लागले. रामांचं घर उदासवानं दिसत होतं. त्याचं ते चावरं कुत्रं कान टवकारून चाहूल घेत होतं. आणि रामाचा नवा देखणा बैल दावणीत नाचत होता. त्याच्या पुढं रामा काठी घेऊन उगीच पडला होता. त्याला नामाची भीती वाटत होती. नामा काहीतरी दगा करून बैल मारील म्हणून तो जागता पहारा करीत होता. जगात कसं जगावं या एकाच प्रश्नावरून त्या दोघा भावात बेबनाव झाला होता. लोकांची चाकरी म्हणजे गुलामगिरी आहे असं नामाचं म्हणणं होतं, तर देवऋषी होऊन लोकांना लुबाडणं रामाला मान्य नव्हतं. या एकाच गोष्टीवरून ते आज कित्येक दिवस एकमेकांशी बोलत नव्हते की एकमेकांकडे पाहत नव्हते. नामाचं ते वाढतं बेबंद वागणं पाहून रामा मनात कुडत होता, तर रामाची ती भरभराट, तो बैल, ती भांडीकुंडी नामाच्या डोळ्यात सलत होती. तो रामाच्या त्या कुत्र्याचा तर वैरीच होऊन बसला होता. आता रामाचा संसार आपल्या पायावर उभा होता. बापूच्या दरवर्षीच्या कमाईनं त्याला हात दिला होता. दरवर्षी तो एक बैल घेऊन पुढल्या वर्षी दुपटीनं विकून पैसा जोडीत होता. आता त्याला उद्याची भ्रांत उरली नव्हती, तर नामा खारवतेनं आपला खोऱ्यातील दौरा बंद करून गावावरच राहोटी दिली होती. आता त्यानं तिशी ओलांडली होती. मूळचाच उग्र असलेला नामा आता भलताच उग्र दिसत होता. अलीकडे तो आपला भयान देवारा घरातच बसून 3 वेळा पूजा करीत होता. पूजा झाली की नामा भरपूर गांजा ओढीत होता. नि मग आपल्या त्या सर्व देवांशी बोलत बसत होता. नाहीतर मग उठून गावात जात होता. नामा गावात आला की बायको पोरं घाबरत, लहान पोरं आयांच्या पदराआड दडत, तर तरण्या पोरी घरात पळतनी कवाड लावून घेत. हा म्हणता गावात पळापळ होई. गावची कुत्री मात्र नामाला भीत नव्हती. नामा गावात आल्याची चाहूल लागली की एकूण एक कुत्रं भडकून उठे आणि नामावर तुटून पडे. सर्वत्र एकच हल्लकल्लोळ होई. लोक म्हणत, आली रे लका भानामती. नामाचं अस्तित्व कित्येकांना जाचक झालं होतं, पण कित्येक जण त्याचे भजनी लागले होते. त्याचा तो काळा उघडाबंब देह, त्याने लावलेली लुंगी आणि पाठीवर सोडलेले लांबसडक केसनी रुंद कपाळावर भरलेला शेंद्राचा मळवट, असा त्याचा भयंकर अवतार पाहून मी म्हणणारे त्याला वचकून होते. गावाचा न्हावी भोळी भक्ती म्हणून रोज नियमाने येऊन नामाची दाढी घोटून करीत होता. परीट लुंगीला घडी पडू देत नव्हता. गावाचा तार पानाचा पुडा पाठवित होता. एकूण नामाची चंगळ होती आणि अर्धा गाव नामाला तरकटून होता. नामाला गांजा चढला की तो देवांशीच भांडत बसे. काय रभडव्या मशा, गप्प बस, नाहीतर कुत्रं मारल्यावानी मारीन. एखाद्या दिवशी नामा नांदगावला जबरदस्त हादरा देई.
त्याचा तो अचानक हादरा बसला की गाव घाबरा होई. सकाळीच पाराखाली भानामतीचा खेळ सुरू असल्याची वार्ता साऱ्या गावात पसरली आणि लहान थोर सर्व लोक पाराकडे पळाले. पोराबाळांनी गर्दी केली. बायकांच्या घोळक्यात हनुमा पाटलाची बायको हौसाबाई पाटलीन बसली होती. तिची प्रत्येक हालचाल चटकन डोळ्यात भरत होती. देखणी तरणी म्हणून हौसाबाईची बरीच ख्याती झाली होती आणि तिच्या समोरच गणूची रंगू कित्येकांना भुरळ घालीत होती. तिच्याकडे एकटक पाहत लक्ष्मण आपल्या तुरळक मिशा कुरवाळीत होता. 2 कुंचवाले शिंदेशाही पगडीत झगझगते तुरेक होऊन अंगात लांब अंगरके घालून पायात चाळ बांधून नाक्षर वाजवीत नाचत होते. त्यांच्या त्या पुंगीनं वातावरण भारून टाकलं होतं आणि त्या 2 बाया तळहातावर अस्सल नागाचे पेटारे घेऊन गिरक्या घेत होत्या. सर्वांचे डोळे त्यांच्या भोवती गरगरत होते. पोरे बाळे डोळ्यात प्राण आणून नागाचा आणि त्या भानामतीवाल्यांचा खेळ पाहत होती. ते कुंचवाले पुंगी वाजवीत त्या 2 तरुण स्त्रियावर झडप घेऊ पाहत होते आणि तळहातावर नाग घेऊन त्या स्त्रिया मुरून त्यांना अगल देत होत्या. त्या जणू तलवारीप्रमाणे तळपत होत्या. इतक्यात कुणीतरी चिरकलं, आला नामा खारवते. क्षणात लोक बावरले आणि लगेच नामा गर्दीतून वाट काढून फडात आला. त्यानं मानेला हसडा देऊन पुढं आलेले केस पाठीवर झुगारून दिले नि रखरखीत चेहरा करून तीक्ष्ण नजरेनं त्या कुंचवाल्याकडे पाहिलं आणि मग सर्व लोकांवरून नजर फिरवली. तसे लोक मुके झाले. सर्व नजरा नामावर स्थिरावल्या. आता पुढे काय होणार? सर्वच आपापल्या मनात विचार करू लागले. काही जण बावरले, परंतु ते तुरेवाले निर्भय होऊन नाचतच होते. त्यांनी नामाची दखलच घेतली नाही. त्यामुळं नामा चिडला. त्यानं त्याने कडकडून दात खाल्ले. मग मुठीतील उडीद घेऊन त्यावर फुंकर मारून पाहिले. 5 उडीद त्या कुंचवाल्यांच्या पुंगीवर मारल्या आणि काळ भैरवा ये अशी आरोळी ठोकली. त्याबरोबर क्षणात 2 पुंग्या बंद पडल्या. त्यांचा नादच गेला. मग लोक दचकले आणि नामांच्या सामर्थ्यानं दिपून गेले आणि कुंचवाले भडकले. त्यांनी पुन्हा पुन्हा फुंक मारून पाहिली, पण वारं इकडून तिकडे जाऊ लागलं. नामानं भानामती केली हे त्यांना कळून चुकलं. एक कुंचवाला भलताच चिडला. त्यानं किंचाळून नामाला शिवी हसडली आणि लगेच एक हाडूक पुंगीवरून फिरवून पुन्हा पुंगीत नाद आणला. पुन्हा नामानं ती पुंगी बंद केली. तसा दुसरा कुंचवाला म्हणाला, आम्ही गरीब आहे, आमची पुंगी बंद करून तुला काय मिळणार? आणि तुझ्याजवळ भानामती असेल तर मैदानात ये, होऊन जाऊ दे. फडात नामा ताठ होऊन उभा होता. त्यानं फक्त मांडी ठोकून आपण तयार असल्याचं जाहीर केलं. गावकरी नामाचं कौतुक करीत होते. रंगूला नामाचा तो अवतार भेसूर वाटला. हौसाला मात्र तो नामा वीरपुरुष वाटू लागला. नामानं दुकानातून नारळ घेतला. कुंकवांचा चौक भरून मध्ये तो नारळ ठेवला. एका खोबऱ्याच्या वाटीत सुया खोवून ती वाटी ही चौकात मांडली आणि केस झटकून म्हणाला, ह्यो नारळनी ही वाटी घेऊन जा तरच तुझी भानामती खरी. वाह रे वाह सोद्या. एक तुरेवाला आपले बटपटीत डोळे गरागरा फिरवीत म्हणाला, हे जीवावरचं काम आहे. आम्ही त्या नारळासाठी मरावं का काय? तुरेवाल्याचा तो बोल ऐकून दीपचंद मारवाडी जोरात आला आणि म्हणाला, हे 25 रुपये लाव चौकात नामा. मग काय, ते रुपये घेऊन नामानं उडीच मारली. 25 रुपये चौकात मांडून तो गरजला, चल कुंचवाल्या बघू तुझी भानामती. 25 रुपये पाहून कुंचवाल्याला चेव आला आणि भारलेले उडीद घेऊन नामा चौकाचं रक्षण करण्यासाठी उभा राहिला. त्या 2 बाया नागाचे पेटारे खाली ठेवून लिंबांचे डहाळे घेऊन सज्ज झाल्या. कुंचवाले पुंगी वाजवीत चढाई करू लागले आणि त्या 2 बाया गंभीरपणे पावलं टाकू लागल्या. कुंचवाले लयबद्ध नाचत पुंगी वाजवीत चौकाजवळ येताच नामानं उडदाचा भडीमार केला. तसे कुंचवाले उन्माळून कोसळले. बाया पुढं धावल्या. त्याने लिंबाचे डहाळे त्यांच्या अंगावरून फिरवून त्यांना सावध केलं. हळूहळू भानामतीची झटापट रंगात आली होती. नामाचा मारा होताच ते कुंचवाले सैरावैर पळत होते, किंचाळत होते आणि त्या 2 स्त्रिया त्यांना सावध करून पुन्हा मैदानात आणत होत्या. लोक रंगले होते. अगदी तल्लीन होऊन तो छाती दडपणारा खेळ पाहत होते. छू करून त्या कुंचवाल्यावर मारला तसा तो जो उठला तो भन्नाट धावत सुटला
लगेच दुसराही पोळ लागला. मग त्या 2 बाया उरबडवीत धावू लागल्या. त्या पळापळीत गाव दणाणला. ते 2 कुंचवाले एका झाडावर चढून वानरासारखे पाय खाली सोडून बसले. ते खाली येता येईना झाले. नंतर उशिराने त्या बायांना यश आलं. त्यांचा उतारा लागू पडला. ते 2 जादूगार सरासरा खाली उतरून पुन्हा त्या मैदानात दाखल झाले. परंतु गावकऱ्यांना त्यांची ती दशा पाहून दया आली आणि नामांची भानामती जबर ठरली. गावकऱ्यांना मान्य केलं. परंतु कुंचवाले नामाचा जय मंजूर करीत नव्हते. तेव्हा 25 रुपयासाठी जीव द्यायला तयार झाले होते आणि नामाही इरेला पेटला होता. थोड्याच वेळात कुंचवाले रक्त ओकू लागले. मग गावानं उठवून तो खेळ बंद केला. दीपचंद म्हणाला, खेळ पुरं मजा झाली, ती रक्कम त्या गरिबाला घेऊ द्या. हे ऐकून कुंचवाल्यांना आनंद झाला. 25 रुपयांनी नारळ ते घेऊन घराकडे पळाले आणि विजयी मुद्रा करून नामा फळाबाहेर पडला. तेव्हा सर्व लोक नामाची स्तुती करीत होते. नामानं गावचं नाव राखलं. भानामतीचा खेळ संपला. बापूंनी रंगू दोघं मळ्याकडे निघाली. रंगू उदास झाली होती. मागं पुढं कोणी नाहीसं पाहून ती म्हणाली, बापू, रातचं मला स्वप्न पडलं. कसलं? भानामतीचा का काय? बापूनं चेष्टा केली. तशी रंगू खिन्न होऊन म्हणाली, थट्टा करू नको बापू, फार वाईट स्वप्न पडलं मला. त्यात माझं लग्न झालं. मी सासरी गेले. तिथं तू नाहीस. हा मळा नाही की तो अलगूज नाही. मी झुरू लागले. मला अन्न पाणी गोड लागेना. कित्येक दिवस तसेच गेले. मग ती आजारी पडले आणि एक दिवस मेले. काय तू मेलीस? बापूनं चमकून विचारलं. होय, मी मेले. मग आबा आणि आई रडत आली. रंगूचे डोळे भरून आले. म्हणाली, तोपर्यंत माझं प्रेम जळालं होतं. आबानं माझी हाडं नांदगावला आणली आणि मळ्यात थडगं बांधलं आणि तू त्या थडग्यावर बसून अलगूज वाजवू लागलास. माझा जीव तुझ्याभोवती फिरू लागला. मग ही मोठी भानामती आहे. बापू म्हणाला, रंगू, तू नको तो विचार करतेस म्हणून ही असली स्वप्न पडतात. पण जे स्वप्नात दिसतात तसं कधीच घडत नसतं. बापू, रंगू चटकन म्हणाली, मला वाटलं माझं स्वप्न खरं ठरणार. तो दिवस नामाचा ठरला. एकाच दिवसात नामा हा जबरदस्त जादूगार ठरला. गावातील प्रत्येक माणूस नामाचाच विचार करीत होता. नामा आता भानामतीमध्ये पक्का बनला होता. आज त्याला आपली खरी ताकद गवसली होती. इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली होती. दुसऱ्या दिवशी नामा सकाळीच उठला. पूजा उरकली. मग गांजा ओढून तर्र झाला. लुंगी लावून कपाळी शेंद्राचा मळवट भरून डोळे झाकून सारा गाव डोळ्यापुढं त्यानं आणला. रात्री एका औषधात मुरत घातलेले मुठभर दाणे घेऊन ते गावात शिरला. चालता चालता थोडेसे दाणे गुरुवाच्या दारात फेकून तो लगेच पाटलांच्या वाड्याजवळ आला. हनुमा पाटलांच्या अंगणात फिरणाऱ्या कोंबड्यापुढं 5-50 दाणे टाकून तो पुढं निघाला. तेवढ्यात कुत्र्यांना त्यांची चाहूल लागली आणि एकूण एक कुत्रे नामावर तुटून पडले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नामा गावाला वळसा घालून परत घरी आला आणि देव्हाऱ्यापुढं पालता पडून देवाची करुणा भाकू लागला. आवाज चढून देवांची स्तुती करू लागला. थोड्याच वेळानं हनुमा पाटील आणि त्याची तरणी बायको हौसाबाई ही जोडी धापा टाकीत आली. हनुमाला तर तिरीमरीच आली होती. आल्या आल्या त्यानं उराड्यावर हात फिरवून बैठक मारली. हौसानं बसता बसता नामाचा देव्हारा चटकन निहाळून घेतला आणि हळूच हात जोडले. अनेक देव, मांजराचं डोकं, वाघाचं कातडं, साळींद्राचे काटे, मेलेले वटवाघूळ, ऊद, कापूर, भंडार, गुलाला, आबीर, मेलेली घार, लिंबू, नारळ हे सर्व पाहून ती कावरीबावरी झाली. का दौड मारली? नामानं गंभीरपणं विचारलं. तसा घसा साफ खा करून हनुमा दबक्या आवाजात म्हणाला, देवा, घात झाला. वाड्यात एकाएकी 5 कोंबडी मरून पडली. तवा हे भूत का चेष्टा तेवढं बघा. मग नामानं गरकर वळून हौसाबाईकडे रोखून पाहिलं. तिचा ठसठशीत देह निरखीत तो म्हणाला, काय बघायचं त्यात? ही तुमची हौसा काल ओढ्याला भर दुपारी गेली आणि भूताला झपाटली. म्हणजे ते भूत ह्या हौसाच्या मागणंच लागलंय. मग व कवा होणार देवा? हनुमा रडकुंडीला आला. हौसाबाई घाबरून छातीवरचा ढळलेला पदर भुरकन ओढून म्हणाली, खरंच ग बाई, मला तसा भास झाला होता. कुणीतरी माझ्याजवळ येऊन पळालं. तेच ते भूत. नामा म्हणाला, खारवत्याचे देव खोटं बोलणार नाही ती. देवा, मग कसं करू म्हणता? हनुमानं विचारलं.
हौसाला भूतानं झपाटल्याचं ऐकून त्याचा धीर खचला होता. झाडावरून खाली पडल्यासारखं तोंड करून त्यानं नामाकडं पाहिलं. नामा निर्विकार चेहरा करून म्हणाला, मी सांगेन तसं वागा, हे देव तुमच्या मागं पुढं उभे करतो. असं म्हणून नामानं आपल्या देव्हाऱ्यावर बोट रोखलं. तशी हौसा म्हणाली. हनुमा नामाचे पाय धरीत काकुळतीशी येऊन म्हणाला, देवा कसं बी करा, पण माझ्या हौशीला वाचवा. भूताची जात लय वंगाळा असती म्हणत्या ती. घाबरू नका. नामा त्या उभयंतांना धीर दिला. म्हणाला, भूत नव भूताचा बाप जरी आला तरी नामा तयार आहे. असं म्हणून त्यानं चिलीम तोंडाला लावली आणि हनुमाला धीर आला. लक्ष्मणाची आई मेल्यानंतर कित्येक दिवसांनी अगदी उतार वयात हनुमानं ती बायको केली होती. म्हणजे त्या दृष्टीनं त्या तरण्या बांड हौसाचा नवा करकरीत लोढणा स्वतःच्या गळ्यात बांधून घेतला होता. जीवाला आधार केला होता, परंतु त्याला तो महाग पडला. ती देखणी हौसाबाई त्याला उठणी बस करीत होती. ती पळ म्हणेल तिकडे हनुमा पळत होता. धरावं तर चावतं, सोडावं तर पळतं, अशी त्याची अवस्था झाली होती. शिवाय हौसाचं माहेरही खंबीर होतं. थोरला भाऊ बळी आणि धाकटा चिंतू असे 2 भाऊ तिच्या पाठीवर होते. जरा काही झालं की बळी खांद्यावर बंदूक टाकून नांदगावात शिरत होता. सारा नांदगाव बळीला वचकून होता. मग हनुमाचा काय पाड. मानगावचा मारका पोलीस पाटील म्हणूनही बळीची ख्याती होती. माहेरची मजबूत, सासरची पाटलीन अशी हौसाबाई दोन्ही बाजूनी सारखी होती आणि हनुमाला वाकवीत होती. बऱ्याच वेळानं नामा म्हणाला, हे बघा हौसाबाई, मंगळवार घातवार आहे, मंगळवारी तिला जपा. बरं का पाटील, काय करू म्हणता? हनुमानं दबकून विचारलं. नामा ऐटीत म्हणाला, मंगळवारी सकाळीच हौसाला आणून आमच्या देव्हाऱ्यामोहर बसवा. हौसानं पदराची चाळवाचाळव केली. तिरप्या डोळ्यानं नामाकडे पाहत म्हणाली, म्या एकटीनं यावं का कुणाला आणू? नका. नामा गंभीरपणं म्हणाला, बाई तू एकटीच सकाळी ये. एकाएकी हनुमाचा चेहरा खुलला. खिशात हात घालून 10 रुपयांची नोट काढून ती नामापुढं ठेवीत म्हणाला, हं घ्या हो, उदा फुलाला. असू द्या, ठेवा. नामानं नोट निरकून पाहत सांगितलं आणि हौसाकडे वळून म्हणाला, बाई येताना खारा विनोद घेऊन या. तसा पटकन हनुमा म्हणाला, देवा कोंबडं चालेल का? नामानं होकारार्थी मान डोलावली. हनुमा म्हणाला, मग जमलं. भूतानं 5 कोंबडी मारली, आता देवानं 1 खाल्लं तर बिघडलं कुठं? मग हौसानी हनुमा दोघं निघून गेली. तो सर्व दिवस लोक कोंबडी कोंबडी करीत नामांच्या घराकडे धाव घेत होती आणि जाता जाता उदा फुलाला म्हणून नामाला दक्षिणा देऊन उभय घेत होते. त्या दिवशी नामाला बरीच कमाई झाली. नुसता अंगारा देऊन नामानं कित्येकांना चिरडून काढलं. 4 दिवस गेले आणि एका संध्याकाळी केंबळात विंचू शिरावा तसा लक्ष्या नामाच्या घरात शिरला. त्याच्या हातात कुऱ्हाड होती. अंगात पैरण घालून खाली तांबड्या मातीनं रंगवलेल्या धोतरांची लुंगी त्यानं लावली होती आणि तो बोडकाच होता. त्याचा रुंद चेहरा गंभीर दिसत होता आणि त्याची ती लांब दाढी विस्कटली होती. कुऱ्हाड कोपऱ्यात उभी करून त्यानं नामा शेजारी बैठक मारली. नामा गांजावडून तरकटला होता. देवाऱ्यापुढं भरपूर धूर करून विचारमग्न बसला होता. लक्ष्याला पाहताच तो गुरकला. काय, तुझी नवी आई बरी आहे का? बेस हाय देवा. लक्ष्मण देवाऱ्याकडे पाहत उत्तरला आणि नामा म्हणाला, तुझ्या आईला आमच्या देवानंच सरळ केली. बोल, तू का आलास? देवा, माझा जीव एका पोरीवर जडलाय. लक्ष्या खाली पाहत हिम्मत करून म्हणाला, तवा आलो होतो. म्हणजे तुला पोरगी पाहिजे? नामा म्हणाला, आणि त्या पोरीनं तुला याड लावलंय, पण ती कसली आहे? काय सांगू देवा? लक्ष्या उदास होऊन म्हणाला, ती पोरगी नव्ह, नुसतं अलगुजाचं काळ आहे, अगदी ह्या दिव्यावानी. लक्ष्यानं देव्हाऱ्यातल्या निरंजनाकडे बोट रोखलं. बरं, मग मी त्या पोरीला काय करू? नामानं विचारलं. तुम्ही दुसरं काही करू नका, तेवढी पोरगी मला मिळवून द्या. लक्ष्या चाचरत पण धीर करून म्हणाला, नाहीतर तिच्या माझ्या संग लगीन जमवा. पर जमवा, मला अन्न पाणी गोड लागना. म्या तिच्या नादानं कुस्ती बी सोडली. छान केलंस. नामा मिश्किलपणे हसत म्हणाला, कुस्तीसाठी मर्दानं मर्दाच्या मागं लागणं बरं नाही. खरं म्हणजे मर्दानं पोरीच्या मागं लागावं. ह्या गावात तू खरा मर्द आहेस. बोल, त्या पोरीचं नाव सांग. नामानं पुन्हा गांजाची चिलीम भरीत प्रश्न केला.
मग चिलीम तोंडाला लावून लक्षाकडे तिरप पाहत तो ऐकू लागला. मध्येच खाकरून देव्हाऱ्याकडे पाहत म्हणाला, बापी पर बाणी नीट चाल माणसावानी, तुझं मुस्काट मी तानी. ही बाणी बोलून त्यानं जोरदार झुरका मारला आणि सर्व धूर गिळून टाकला. तिचं नाव रंगू. लक्षा उतरला. रंगू नामा उद्गारला. चिलीम लक्षाकडे देत तो म्हणाला, मारदम देवाचा प्रसाद आहे. लक्षा दुमचटला, पण नाही म्हणायची सोयच नव्हती. त्यानं गुमान चिलीम घेतली आणि एक झुरका मारून चिलीम परत केली. नामा चिलीम घेऊन तिची छापी झाटीत म्हणाला, ही रंगू कोणाची? ती मोहित्याची. लक्षानं उत्तर दिलं. मग नामा मुद्द्यावर येऊन म्हणाला, तुला मी ती मोहित्याची रंगू मिळवून देणार, पर तू देवाऱ्याला काय देणार बोल. नामानं बोल या शब्दावर जोर दिला, कारण त्याला गांजा चढला होता. लक्षाचं डोकं बधीर झालं होतं. पापण्याची उघडझाप मंदावली होती आणि तो धुंद होऊन अगदी साप चावल्यासारखा बसला होता. नामाच्या बोल या गर्जण्यानं तो भानावर आला आणि म्हणाला, दिन की 5 रुपये. काय? नामा एकाएकी भडकला. त्याचं डोकं तरकटलं. तो डोळे फिरवीत म्हणाला, डोकं आहे का जाग्यावर? अरे लका, 5 रुपयाला कोंबडीचं पिल्लू बी मिळत नाही. नीती दिव्यावानी पोरगी तू 5 रुपयाला मागतोस. नामाच्या भडीमाराने ती त्याच्या करड्या चेहऱ्याकडे पाहून लक्षा घाबरला. चटकन हात जोडून म्हणाला, चुकलं देवा, तुम्हीच सांगा. रोख रुपये 200 बसतील. नामानं रंगूचा भाव सांगितला आणि म्हणाला, बोल कबूल. नाही म्हणायची लक्षाला छातीच झाली नाही. तो वेडपटासारखा इकडे तिकडे पाहत म्हणाला, कबूल देवा, देवाचं मागणं आहे. मग मार तर झुरका. लक्षानं गुमान चिलीम घेऊन झुरका मारला. तसं त्याचं डोकं कामातूनच गेलं. तरीही विचार करून तो म्हणाला, देवा 200 ठरलं, पण रंगू मला किती दिवसात मिळणार तेवढं सांगा. खबरदार. नामाचा चेहरा एकदम उग्र झाला. तो दात ओठ चावीत ओरडला, भ्यांचोद, मला बांधून घेतोस? या हिंदुस्थानात मला बांधणारा कोणीच नाही. नी तू चूक झाली देवा. हत्तीसारखा लक्षा गोगलगा एवढा झाला आणि म्हणाला, एवढा गुन्हा माफ करा. चल उठ. नामानं हुकूम सोडला आणि लक्षा चटकन उठला. चल घे ती कुऱ्हाड. नामा पुन्हा खेकसला. लक्षानं कुऱ्हाड घेतली आणि नामा म्हणाला, 200 रुपये उद्याला घेऊन ये. येतो की. लक्षानं तेही कबूल केलं. येताना गांजा बी आण. होय आणतो. लक्षा हुंकारला. आणि रोज ये. नामानं आज्ञा केली. येतो की. लक्षा सापड्यात उंदीर सापडावा तसा धडपडू लागला. तसा नामा ओरडला, मग जा पळ आता. आणि गांजानं तरकटलेला लक्षा पळ म्हणताच अंधारातून पळत सुटला. सुसाट धावत सुटला. दुसऱ्या दिवशी सकाळीच लक्षानं 200 रुपये आणून नामाच्या ओटीत घातले. ते 200 रुपये पाहून नामा दिपला. आता काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करून तो उठला. मग त्यानं लुंगी लावून केस पाठीवर सोडले. मोठभर गुलाल घेऊन तो तडक गणूच्या मळ्यात गेला. मळ्यात कुणीच नव्हतं. बापू रानात गेला होता. गणू अजून गावातून आला नव्हता. बहिणा स्वयंपाक करीत होती. नामा एका झाडाखाली उभा राहिला. रंगू दारात येण्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळानं रंगू दारात आली. तसा नामाला आनंद झाला. त्यानं हाक मारली, ये पोरी, इकडं ये. तशी रंगू पुढं आली. अगदी भारल्यासारखी नामा पुढं येऊन उभी राहिली. गपकन नामानं गुलालाची मूठ तिच्या पुढं ओतून तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, बापू कुठं गेला? त्याचवेळी बहिणाबाई पुढं आली. नामाला पाहून तिला धडकीच भरली. एकदम तिनं हाक मारली, ए रंगू. नामाचा तो भयान अवतार पाहून स्तंभित झालेली रंगू वाऱ्यासारखी परत फिरली. तितक्यात गणूच्या 2 कुत्र्यांनी नामाला पाहिलं. क्षणात त्याची डोकी फिरली आणि त्यांनी एकदम धाव घेऊन नामाला वेढलं. तसा नामा हड हड करीत मागं सरकू लागला. पण ती कुत्री नामाला भिडली. गपकन एक कुत्रं नामाच्या मागं गेलं. दुसरं समोरून चढाई करू लागलं. नामा चिमट्यात सापडला. कुत्र्यांना चुकवीत तो फिरू लागला. भोवऱ्यासारखा वाटोळा गरगरू लागला. हाड हाड करीत ओरडू लागला. पण तेवढ्यात एका कुत्र्यानं झेप घेऊन नामाच्या पायाचा लचका तोडला. नामा उलटा फिरला आणि दुसऱ्यानं त्याची लुंगी पकडली.
टर्रकन दाताने लुंगी फाडून टाकली. पुन्हा पहिल्यानं नामाची उघडी टीर गपकन धरली आणि त्याला रक्तबंबाळ केलं. नामा पांगुळला, जीव गेल्यासारखा ओरडू लागला आणि कुत्री खवळून खवळून त्याला डसू लागली. गपागप लचके तोडू लागली. नामाचं कातडं ओरबाडू लागली. अखेर नामानं जोरदार बॉम्ब ठोकले आणि कसा तरी जीव वाचून तिथून पळ काढला. तब्बल 8 दिवस नामा अंथरुणावरून पडून होता. जशी जशी कळ येई तशी तो कुत्र्यांना शिवी हासडीत होता, विवळत होता आणि अंग टाकून लोळत होता. आराम पडला तरी घराबाहेर पडण्याची त्याला छाती होत नव्हती. सुगी येऊन गेली. तिच्याबरोबर शिवारांची शोभाही गेली. काळी आई आपल्या लेकरांना संतुष्ट करून कळाहीन झाली. वावरं ओस भकास दिसू लागली. बांध बोडके झाले आणि त्यावरचा पावटा गप्पानं गाडीत कसा तरी जीव धरून बसला. रानातली हातघाई मंदावली होती. शेतकरी संत झाला होता. मागणकऱ्यांची बडबड थंडावली होती. शिवार कसा उदासनी पोरका वाटू लागला होता. डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, कुंचवाले सर्व लोक हळूहळू गायब होऊ लागले. पालं उपटून त्यांचे तांडे नांदगावची हद्द सोडून दूरगावी निघाले होते. दरवेशी आपली अस्वल ओढीत होते. डोंबाऱ्याने आपलं बिऱ्हाड गाढवावर लादलं होतं. माणसं, कोंबडी, डुक्कर, माकड, वाद्य सर्व आल्या वाटेने परत चालली होती. नामा दारातून तो लोंढा पाहत होता. चावडीत बसलेल्या पाटला सारखी त्याची नजर प्रत्येक माणसाला न्याहाळीत होती आणि प्रत्येक भिकारी नामाला रामराम करून पुढं जात होता. काही जण नामा पुढं थांबून म्हणत होते, जगलो तर मोहरल्या वर्षाला येऊ. मध्येच कुंचवाल्यांचा तांडा आला. त्यापैकी एकानं नामापुढं बसून त्याचे पाय धरले आणि 10 रुपये त्याच्या हाती देऊन तो म्हणाला, ही त्या दिवसाची भानामतीच्या खेळाची वाटणी. आम्ही 15 घेतले. नामानं ते रुपये मुठीत धरून विचारलं, काय निघाला? होय निघालो सरकार. कुंचवाल्यानं नामाला सरकारची पदवी दिली. कारण नामा गरीब असला तरी त्याला गाव होता. तो गावधनी होता. तो तांडा परतला. परत फिरलेला पाहून नामा उदास झाला. रानच्या पाखरासारखी ही माणसं आपल्या शिवारात 4 दिवस आली आणि परत निघाली. आता ही 12 महिन्यानंतर दिसणार. आपण जगलो वाचलो तर यांची भेट होणार असा काहीतरी नामाच्या मनात विचार आला. नामाची नजर त्या तांड्यावर स्थिरावली होती. तोच हौसाबाई आली. तिला पाहून नामा भानावर आला. घरात गेला. हौसा हळूच येऊन देव्हाऱ्याजवळ बसली. नामानं विचारलं, काय येऊन झालं? हौसाबाई लाजरं हसून म्हणाली, देवा, आठवण करून नरडीला कोरड पडली. तिनं आपला गळा पुढं करून दाखवला. नामा चेकाळला. खुशीत येऊन तिला न्याहाळीत म्हणाला, पर गरिबाची आठवण का केली ते तरी कळू द्या. हे बघा देवा. डोळ्यांची उघडझाप करून छातीवरचा पदर सावरून घेत हौसा म्हणाली, एक निराळीच भानगड मी तुमच्या गळ्यात घालणार आहे. तवा न्हाय होय म्हणू नका. तोबा तोबा. नामा कान धरून म्हणाला, नाही हो सबूतच तोंडातनं बाहेर पडणार नाही. आणि खरं सांगू, माझा गळा मोकळा आहे. तुम्ही तुमच्या मनाला वाटल ते माझ्या गळ्यात अडकवा. बोला. हे ऐकून हौसाबाई गालात चोरटं हसलीनी म्हणाली, माझा धाकटा भाऊ चिंतू, त्याचं अजून लगीन झालं नाही. म्हणजे मनासारखी नवरीच कुठं उमगत नाही. आणि माझा थोरला भाऊ बळी, तो बी काही खटपट करीना. तेव्हा मी चिंतूचं लगीन करणार आहे. मी मोहित्याची रंगू माझ्या मनात बसली आ. तर तुम्ही ही सोयरीक जुळवून दिली पाहिजे. हत्येच्या नामाच्या कपाळावर आठी उमटली. तो हौसाची क्यू करीत म्हणाला, काम झालं म्हणून समजा. मी एक लिंबू देतो. ते पदरात बांधा आणि शनिवारी लग्नाचं बोलणं करा, अगदी डोळे झाकून. नामानं देव्हाऱ्यातील एक लिंबू उचलून हौसाला दिलं. ते मुठीत घेऊन हौसा हरकली, हसली आणि देव्हाऱ्याकडे हात जोडून म्हणाली, माझं एवढं काम झालं की तुमच्या तोंडात आपल्या हातानं साखर घालील. मग काय देव पावला. नामा खुलून गेला आणि म्हणाला, मला साखर लई लागती बरं का. नामानं दिलेलं लिंबू घेऊन हौसा गेली. आणि त्याच दिवशी नामानं देवळाकडे निघालेल्या बहिणाबाईला अडवलीनी तो तिला म्हणाला, नानी वाईच थांब. ऐक, तुझ्या रंगूच्या मागं 2 भूतं लागल्या ती. तेव्हा तू रंगूला शनिवारी घराबाहेर पडू देऊ नको. आणि शनिवारी तिच्या लग्नाची बोलणी पण करू नको, नाहीतर घात होणार. हे ऐकून बहिणा दचकली.
म्हणाली, तुमचं सांगणं मी मोडणार नाही. हो, तेच सांगतंय. त्या दिवशी आलो नि तुमच्या कुत्र्याने माझं भुसकाटच पाडलं. ती भडवी भूतावानी आडवी आली. कसा का असेना नामा आपल्या हिताचं बोलला म्हणून बहिणाला आनंद झाला. हौसा लिंबू घेऊन शनिवारी बहिणाबाईची भेट घ्यायला धडपडत होती. पण बहिणाबाई शनिवारी क्वचितच घराबाहेर पडत होती. पडली तरी कुणाशी रंगूबद्दल बोलत नव्हती. शनिवारी येत होता तर बहिणा भेटत नसे नि बहिणा भेटे त्या दिवशी शनिवार नसे. या चक्रात हौसाबाई गिरक्या घेत होती. त्या स्वप्नानं रंगूचं मनच पार विस्काटलं होतं. पुन्हा पुन्हा स्वप्नात तेच चित्र तिला दिसत होतं. न राहून रंगूनं पुन्हा आपलं ते स्वप्न बापूला बोलून दाखवलं. म्हणाली, बापू, मला एक स्वप्न पुन्हा पुन्हा पडतंय. ते लग्न होणं, मी सासरी जाणं, मग झुरून मरणं याचा अर्थच मला कळेना. रंगू, तुला किती सांगू, अगं जे स्वप्नात दिसतं ते कधीच न खरं ठरत नाही. मला नाही हे पटत, रंगू निर्धारानं म्हणाली. ते स्वप्न खरं होईल असं मला भ्या वाटतंय. मुळीच नाही, कुणाचंच खरं होणार नाही. मी म्हणतो माझंच खरं होणार, आणि तसंच होणार असेल तर आपण दोघं पळून दूर जाऊ. बापू, पळून जाऊ हे बापूचे शब्द ऐकून रंगू आश्चर्यचकित झाली. ती तोंडाला हात लावून हसत म्हणाली, बापू दिलगीर होऊन म्हणाला, तू मेलेली मी पाहीन, पण तुझी निंदा मी ऐकणार नाही. बापूच्या या शब्दांनी रंगूला धीर आला. बापू तिला पूर्वीपेक्षा अधिक सुंदर, अधिक मंगल भासू लागला. तिनं हळूच त्याच्यावरून नजर फिरवली. आजपर्यंत रंगूच्या आयुष्यात अनेक रात्री अशा आल्या की तासनतास बापूच्या सहवासात एकांती होती. रंगूनं आपलं हृदयही त्याला बहाल केलं होतं. हेही बापूला कळत होतं, परंतु त्यानं तिला कधीच स्पर्श केला नव्हता. दिव्याच्या ज्योतीसारखी रंगू शेजारी असून त्यानं तिला फक्त पाहिली होती. ती कलंकित होऊ नये, मलूल होऊ नये म्हणून तो जपत होता. तिच्या पवित्र देहाबद्दल वाईट विचार कधी त्याच्या मनात येत नव्हता. म्हणूनच रंगू त्याच्यावर आपला प्राण ओवाळून टाकीत होती. त्याची गरिबी ती जाणत नव्हती, उलट त्याच्या मनाच्या श्रीमंतीवर ती मोहित होती. ती त्याच्यावर प्रीत करीत होती. आपल्या प्रेमाचा शेवट भयंकर होणार आहे हे माहीत असूनही ती अचल होती. अंधारात रातराणीचा सुगंध दरवळा तशी तिची प्रीती चोरून दरवळत होती, वाढत होती नि फुलत होती. लक्ष्यानं नामाच्या मागं भलताच तगादा लावला होता. देवा, तुमचा देव मला कवा पावणार, ती रंगू मला कशी मिळणार, हे तुंतुने तो सारखं वाजवीत होता. 200 रुपये गेल्यामुळे त्याचा जीव तिळतिळ तुटत होता, हळहळत होता. तो रोज जाऊन नामाला गांजा देत होता. स्वतःही ओढून तरकटून बोलत होता, देवा, रंगू कवा मिळणार. आणि नामा कधी सरळ बोलता होता तर कधी देवावर हवाला घालून मोकळा होत होता. अगदी एखादी वेळी दांडीच मारून बसत होता, नाहीतर उगाचच बिथरून वेळ काढीत होता. परंतु लक्ष्याची पीडा टळत नव्हती. सांज सकाळ लक्ष्या म्हणजे नामाच्या मागं पीडाच होऊन बसली होती. त्यानं हात धुवून नामाची पाठ धरली होती. तसं पाहिलं तर नांदगावात नामाचा दरारा काही कमी नव्हता. पण लक्ष्या घायकुतीला आला होता. तो त्याची पूजेची वेळ गाठून येत होता. एकदा लक्ष्या पूजेच्या वेळीच नामाकडे गेला. आपला मूळचा भयान चेहरा अधिक उग्र करून म्हणाला, काय देवा, काय चाललंय. त्याला पाहून नामा दचकला. लगेच अवसान आणून म्हणाला, बस लक्ष्या, का आलास. लक्ष्या रागानं फणफणला. तसाच बसला आणि नामाकडे रागानं पाहून लागला. काय बोलावं याचा विचार करू लागला. नामावर तो बाका प्रसंग होता. तो देवाकडे पाहत डोळ्यांच्या कोपऱ्यातून लक्ष्यांची ती पिंजारलेली दाढी पाहत होता. म्हणाला, लक्ष्मणा, ती दाढी काढ की आता. छाछा, तसं कसं. लक्ष्या गंभीर होऊन म्हणाला, ज्या दिवशी ती रंगी मला मिळेल त्याच दिवशी मी दाढी काढणार आहे. ती लक्ष्याची प्रतिज्ञा ऐकून नामा मनात म्हणाला, लका, मग तुझी ही दाढी भुईला जरी लागली तरी तुला रंगी मिळणार नाही. बस बोंबलत. नामा काहीच बोलत नाही असं पाहून लक्ष्याला राग आला. तो म्हणाला, देवा, तुमचे देव जागे आहेत का मेलेत. माझे देव जागे आहेत, गांजा ओढ. नामानं लक्ष्याला चिलीम दिली. लक्ष्यानं झुरका मारला आणि ठसकत म्हणाला, देवा, 200 रुपये घेऊन गप्प बसू नका. मला तुमचा देव पावणार कवा आणि रंगी मला मिळणार कवा हे बघ लक्ष्मणा. नामा लक्ष्याला विश्वासात घेत म्हणाला,
4 वेळा भानामती केलीनी आता 5व्यांदा करायची आहे. तेव्हा रंगू मिळावी म्हणून तू काय करशील ते सांग. मी काय वाटेल ते करीन. लक्ष्यानं नाक फुगवलं व म्हणाला, मी आपला जीवसुद्धा देईन. नग त्याची गरज नाही. नामा लक्ष्यावर डोळे वटारून म्हणाला, तुझा जीव नग भानामती करायची आहे. मग काय करू? लक्ष्यानं विचारलं. आणि नामा शांतपणे म्हणाला, तू शनिवारी एक खारुटी मारून आण आणि त्याच दिवशी रंगूच्या पावलाखालची माती आण. म्हणजे जिथं रंगूचं पाऊल उमटलं त्या जागची माती पाहिजे. मग खारुटीचा भाता काढून त्या कातड्यात ती माती भर. ती माती भरलेली खारुटी एका झाडाला टांगून घाल की रंगू तुला मिळेल. मग काय, हे काम सोपं आहे. लक्ष्याला नवा जोर आला. त्यानं छातीला हात लावून खारुटीने रंगूच्या पायाखालची माती आणायचं कबूल केलं. नामा हसला. पुन्हा आपल्या भानामतीची जरब नामाला दाखवून त्यानं गांजाची चिलीम भरून तयार केली. लक्ष्यानं 2 झुरके मारताच तो चेकाळला. त्याला सर्वत्र खारुट्याच खारुट्या दिसू लागल्या. त्याच्या मस्तकात हजारो खारुट्या तरतरू लागल्या. आणि तो म्हणाला, उद्या शनिवार आहे, सकाळीच खारुटी मारतो नि मग रंगूच्या पायाखालची माती घेऊन येतो. ते काय बी कर. नामा चिलमीचा एक जोरदार झुरका मारला. प्रथम सर्व धूर गिळून मग तो हळूहळू बाहेर सोडित नामा पुढं म्हणाला, परबाळा लक्ष्मणा, रंगूच्या पायाखालची माती आणाय त्या गणूच्या मळ्यात जाऊ नको. ती कुत्री वंगाळ आहे. ती टीर जाग्यावर राहणार नाही. ही बघ माझी नवे कापडं फाडावी तशी फाडली. असं म्हणून नामानं आपली टीर पुढं करून लक्ष्याला दाखवली. तसा लक्ष्याच्या डोळ्यात काळजीचा भाव तरळला. लक्ष्या त्या दिवसापासून खारुटी आणि रंगूच्या पावलाखालची माती मिळवण्याच्या कामगिरीवर रुजू झाला होता. आणि बेरकी नामा आपल्या मागची लक्ष्याची पिढा खारुट्याच्या मागं लावून नाम निराळा झाला होता. दिवस भराभर येत होते नि पळत होते. झाडावरच्या चपळ खारुट्या लक्ष्याला पाहताच पळत होत्या. शनिवार, खारुटी, रंगूच्या पायाखालची माती हा एक भयंकर पेचच लक्ष्याच्या मागं नामानं लावून दिला होता. शनिवार आला की हौसाबाई नामाचं ते लिंबू घेऊन बहिणाच्या पाळतीवर जाई. तर त्याच दिवशी लक्ष्या काठीने कुत्रं घेऊन खारुटीच्या मागे लागलेला असे आणि बहिणा त्या दिवशी रंगूला घराबाहेर पडू देत नसे. लक्ष्मणाच्या जीवाला तर तात लागली होती. नामानं त्याचा जीव नुसता टांगणीला लावला होता. शनिवार आला की लक्ष्या खारुटी मागं पळत होता. एखाद्या दिवशी खारुटी मिळत होती तर रंगू दिसत नव्हती. आणि जर एखाद्या शनिवारी रंगूच्या पावलाखालची माती सापडली तर खारुटी झाडाच्या शेंड्याला जाऊन बसत होती. हत्तीसारखा लक्ष्या दमगीर झाला होता. प्रारंभी त्याला जे काम सोपं वाटत होतं तेच आता त्याला अवघड झालं होतं. उंदरा एवढी खारुटी त्याला वाघासारखी भासत होती. एके दिवशी लक्ष्याला यश आलं. एक खारुटी मारून तो नामाकडे उड्या मारीत गेला. नामा सडकून गांजा ओढून दोन्ही गुडघे पोटाशी धरून स्वतःला झोके देत देवाऱ्याकडे पाहत होता. लक्ष आलेला पाहून तो गुरुकला. काय पाटील, जमलं का? लक्ष्यानं नाक उडवलं. खालच्या ओठ उरफाटा केला आणि नामापुढं अंगठा नाचवीत म्हणाला, देवा, ही खारुटी गावली आज. आणि रंगूच्या पायाखालची माती. नामानं लक्ष्याला पुढं बोलूच दिलं नाही. रंगू आज दिसलीच नाही देवा. लक्ष्यानं ती मेलेली खारुटी नामापुढं टाकली. तसा नामा भडकला. गांजानं तरकटलेलं डोकं अधिकच तरकटलं. त्या खारुटीवर बोट ठेवून तो म्हणाला, आधीही उचल. आणि काय करू? लक्ष्यानं बावचळून विचारलं. भाजून खा. नामा कडाडला. देवा, मग मी तरी काय करू? लक्ष्या रडकुंडीला येऊन म्हणाला, मला आज रंगी दिसली नाही. हटले का? नामा चिडून म्हणाला, तुला जर तिच्या पायाखालची माती मिळत नाही तर तुला रंगू कशी मिळणार? जा, माती आणि खारुटी घेऊन ये. नामानं लक्ष्याला जवळजवळ हाकूनच दिलं. लक्ष्या पुन्हा चिडला. आता त्याला स्वतःची चीड आली होती. आणि त्याला जागृती, स्वप्नी खारुटीच दिसू लागली. खारुटी म्हणजे कुणी आपली 7 जन्माची वैरी आहे असं त्याला समज झाला. पुढं शनिवार असो वा नसो भान हरपून तो खारुट्या मारू लागला. दिवसभर भटकू लागला. त्याला अन्नपाण्याची शुद्ध राहिली नाही. तो घरदार विसरला. तो वेडा झाला. गावात लोक बोलू लागले. लक्ष्याला याड लागलं. परंतु त्याच्या वेडाचं कारण कुणालाच कळत नव्हतं. त्याचं कारण फक्त नाम आणि स्वतः लक्ष्या या दोघांनाच माहीत होतं. लक्ष्या कुणाचं ऐकत नव्हता.
2 हातात दगड घेऊन दिवसभर झाडाभोवती रापत होता. त्याची नजर डाहळी डाहळीवर धडपत होती. लक्ष्या म्हणजे खारुट्यांचा कर्दनगाळ झाला होता. तो रंगूची सुद्धा आठवण विसरून जात होता. लक्ष्याची दुर्दशा पाहून हनुमा हवालदिल झाला होता. माझ्या लक्ष्याला याड लागलं, आता काय करू म्हणून कपाळ बडून घेत होता. सावत्र आईनं काहीतरी भानामती केली म्हणून लक्ष्या पिसाळला अशी गावात भूमिका उठली होती. त्यामुळं हौसाबाई बिथरली होती आणि हनुमाच्या घरात वातावरण बिघडलं होतं. शेवटी लक्ष्याची अवस्था हनुमाला असह्य होऊन त्यानं नामाचेच पाय धरले. म्हणाला, देवा, माझ्या लक्ष्या कामात न गेला. पोराचं डोकं फिरलंय, तरकटल्यावानी खारुटी मागं पळतंय. तेव्हा कसं बी करून त्याला वाचवा. पोराचं डोसकं फिरलं हे खरं. नामा हनुमाचं काळीज भेदीत म्हणाला, आणि हे लक्ष्याचं याड भयंकर आहे, म्हणजे वाईच खर्चाचं काम आहे. हे ऐकून हनुमाला धक्का बसला. तो रडू लागला आणि धोत्राच्या शेवटानं डोळे पुशीत म्हणाला, माझं एकुलता पोर वाचवा. पैका किती बी जाऊ द्या, करा खटपट. माझ्यानं हे याड निघणं कठीण आहे. नामाने एकदम अंगाबाहेर टाकलं आणि मग हनुमावर नजर रोखून म्हणाला, आणि तुम्ही खर्च करून करून किती करणार? काय बी करा देवा. हनुमा गायावाया करीत म्हणाला, एक इनाम गेलं तर जाऊ द्या, पर पोराला सरळ करा. मग नामा विचारमग्न होऊन बसला. देवाकडे तोंड करून काहीतरी पुटपुटला आणि म्हणाला, खटपट करतो पर देव्हाऱ्याला उदा फुलाला एक बोट बसल. नामानं हनुमापुढं एक बोट उभं धरलं. तसा हनुमा म्हणाला, 100 रुपये आता आणून देतो, पर पोराचं डोसकं पटकन जाग्यावर आलं पाहिजे. ते काम करतो. नामा हमी देऊन म्हणाला, आधी रुपये आणून द्या आणि मग लक्ष्याला माझ्याकडं पाठवून द्या. लक्ष्याचं टकुरं जाग्यावर नाही आणलं तर खारवत्याची अवलाद नव्हा. हनुमा गेला आणि दुष्पारच्या 100 रुपये घेऊन आला. नामानं ते रुपये पदरात घेऊन देव्हाऱ्यापुढील राख हनुमाला दिली. संध्याकाळी लक्ष्य आला. तो गपचिप येऊन नामापुढं बसला. गांजा ओढणार का? नामानं करड्या सुराट विचारलं. होय, ओढतो की, लक्ष्यानं होकार दिला. मार झुरका. नामानं चिलम दिली आणि लक्ष्यानं जोरदार झुरका मारला. मग नाकातून हळूहळू धूर सोडीत त्यानं देव्हाऱ्याकडे हात जोडले आणि नामानं विचारलं, तुला रंगू पाहिजे का नग? नग कशी पाहिजे की? लक्ष्या पुटपुटला. मग लका सरळ बोल. नामानं आवाज चढवला. लाल तवर डोळे गरगर फिरवले. बोलतो की. लक्ष्या आवाज खालती आला. तो गांजानं अधिकच वेडावला. तुला याड लागलंय? नामानं फौजदाराप्रमाणे प्रश्न केला. नाही बा. लक्ष्या उतरला आणि नामा म्हणाला, मग दिवसभर खारुट्या का मारतोस? लक्ष्या अधिकच गोंधळ म्हणाला, देवा, तुम्हीच सांगितलंय ते काम. अरे लका, फक्त शनिवारी खारुटी मार म्हणून मी सांगितलं होतं. नामा त्याच्या नाकाला बोट लावून म्हणाला, आणि तू कवा बी खारुटी मारीत हिंडतोस, मग काय करू म्हणता? लक्ष्यानं विचारलं. आजपासनं सरळ माणसावानी वाघ. नामा समजावून सांगत म्हणाला, आज जा, भाकरी खाऊन नीज, सकाळी घरचं काम कर, मग खारुटी मार. उद्या शनिवार आहे. सांजच्या पायी बाजारात जाऊन रंगूची वाट बघ. ती बाजाराला आली की तिच्या पायाखालची माती घेऊन मग इकडे ये. काय? होय, लक्ष्यानं कबूल केलं. नामानं एक काळा दोरा त्याच्या गळ्यात बांधला आणि पाठीवर थाप मारून त्याला घरी पाठवलं. लक्ष्या सरळ घरी आला. पोटभर जेवला आणि घोंगडं घेऊन निजला. सकाळीच उठून मळ्यात गेला. दुपारपर्यंत मोठ जुंपून उसाला पाणी लावू लागला. नामाचा देव पावला म्हणून हनुमाला आनंद झाला. त्यानं मनातल्या मनात नामाचे पाय धरले आणि बसल्या जागीच हात जोडले. दुपारीच लक्ष्यानं एक खारुटी मारली आणि हातात कुऱ्हाड घेऊन मोकळा झाला. नामानं लक्ष्याचं डोकं ताळ्यावर आणलं म्हणून हौसाबाईचा जीव भांड्यात पडला आणि एकाच रात्री पाटलाच्या वाड्यात नामाचं महात्म्य भरकन वाढलं.